पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यातील गहू काढणीला सुरुवात. यंदा पिकाला पोषक वातावरण मिळाल्याने गव्हाच्या उत्पादनात वाढ. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे टरबूज उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. सध्या नंदुरबार जिल्ह्यात 35 ते 37 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलं. राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने उष्माघाताच्या धोक्यात वाढ. 8 मार्चपर्यंत उष्माघाताच्या 4 रुग्णांची नोंद. सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी विशेष कक्ष स्थापन. राज्यातील रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करण्यासाठी 30 मार्चपर्यंत मुदतवाढ. राज्यातील 13 लाखांहून अधिक रेशन कार्ड धारकांचं ई-केवायसी अजून बाकी. ई-केवायसी नसल्यास रेशन बंद होणार. परभणी जिल्ह्यातील ऐतिहासिक गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम रखडलं. अतिक्रमण आणि घरांच्या मालकी हक्कांमुळे काम रखडल्याची माहिती. राज्य सरकारने 28 कोटी मंजूर करूनही काम रखडल्याने भाविक नाराज. गोंदिया जिल्ह्यात लालपरीने एका महिन्यात 4,33,40,000 रुपये कमावले, तर कर्मचाऱ्यांचं वेतन आणि इतर साहित्यांवर 3,56,11,000 रुपये खर्च. गोंदियात लालपरीला महिन्यात 77 लाखांचा नफा. रत्नागिरीच्या राजापूर एसटी आगारात नवीन एसटी बसचं लोकार्पण. आमदार किरण सावंतांच्या उपस्थितीत लोकार्पण. सातपुड्याच्या दुर्गम भागातील आरोग्याच्या समस्या सुटेना. कोट्यावधी रुपये खर्च करून घेण्यात आलेल्या बाईक अँब्युलन्स धुळकात पडल्या. बाईक अँब्युलन्सचा मेंटेनन्स आणि वाहनधारकाला पगार मिळत नसल्यानं वाहनं धुळकात पडली. राज्यात धुळे महापालिकेचा 17वा क्रमांक. शहर गव्हर्नन्स निर्देशकांमध्ये धुळे महापालिकेला 101 पैकी 36 गुण. भंडाराच्या वनराईत पळस बहारला. विदर्भातील जंगलात सर्वत्र लाल आणि केशरी रंगाची उधळण. वाशिम जिल्ह्यात आरटी अंतर्गत 649 विद्यार्थ्यांची निवड. प्रवेश प्रक्रियेला 10 मार्चपर्यंत मुदतवाढ. जळगावच्या पारोळा तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांनी घेतली केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट. शेती सिंचनासाठी गिरणा कॅनलद्वारे पाणी देण्याची शेतकऱ्यांची पाटलांकडे मागणी. चंद्रकांत पाटलांकडून शेतकऱ्यांना याबाबत आश्वासन. पत्रकार तुषार खरात साताऱ्यातील दहिवडी पोलिसांच्या ताब्यात. मंत्री जयकुमार गोरेंबद्दल बदनामीकारक व्हिडिओ बनवल्याचा आरोप. गोरेंनी विधानसभेतही उचलला होता मुद्दा. गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवालला 1 दिवसाची पोलीस कोठडी. पुण्यात भर रस्त्यात मद्यधुंद अवस्थेत केलं होतं अश्लील कृत्य. गौरव आहुजाच्या भावाच्या बार समोर पुण्यात पतित पावन संघटनेचं आंदोलन. सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजा विरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी. पुण्यात मेट्रो ट्रॅकवर नरेंद्र पावडेकरांचं आंदोलन. मेट्रोच्या ट्रॅकवर आंदोलन करत मेट्रो सेवा केली होती बंद. नरेंद्र पावडेकरांची पक्षातून हक्कलपट्टी केल्याची प्रशांत जगतापांची माहिती. दक्षिण गडचिरोलीतील कवंडे गावात 1000 पोलिसांनी 24 तासात नवीन पोलीस मदत केंद्र उभारलंय. गडचिरोली जिल्ह्याचं शेवटचं टोक आणि नक्षलवाद्यांचा गड म्हणून या गावाची ओळख आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या कार्यकाळात हे 4थं पोलीस स्टेशन तयार. भंडारा जिल्ह्यातील 17,183 महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र. 7 मार्चच्या प्रस्तावाची फेरतपासणी पूर्ण. भंडाऱ्याच्या परसवाडामध्ये पाणी टंचाईवरून उपसरपंच पवन खवास यांचं आंदोलन. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी साडी घालून उपसरपंचांनी घागरी फोडल्या. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा दिला इशारा. बेडच्या प्रवेश परीक्षेसाठी विक्रमी नोंदणी. यावर्षी 1,16,500 विद्यार्थ्यांकडून शुल्क भरून अर्ज निश्चित. बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी चुरस रंगणार. अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला संत गुलाबराव महाराजांचं नाव देण्यात येणार असल्याची चर्चा. मंत्रिमंडळ बैठकीला एकमत झाल्याची माहिती. काही दिवसातच अमरावतीमध्ये विमानतळ सुरू होण्याची शक्यता. परभणीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण सोहळा संपन्न. छगन भुजबळ, अतुल सावेंच्या उपस्थितीत या पुतळ्याचं लोकार्पण. संगमेश्वरमधील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ धर्मरक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. माजी आमदार प्रमोद जट संकल्पनेतून सिंहाच्या छाव्याची अलौकिक गाथा या कार्यक्रमाचं हे आयोजन. पुण्याच्या भोर तालुक्यातील किंजळ गावात हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. इचलकरंजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन. महिला दिनी पुरुष आणि महिला अजिंक्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यातील केम येथे कुस्ती स्पर्धेचं आयोजन. श्री उत्तरेश्वर महाराज यात्रेनिमित्त 200 कुस्त्यांचं आयोजन.
भंडारच्या पवनी ते विदर्भ काशी किन्नर महोत्सव साजरा. किन्नर महोत्सवानिमित्त मिरवणूक काढली. देशभरातील हजारो किन्नर समुदायातील नागरिक मिरवणुकीत सहभागी. जळगावात 29 ते 31 मार्च दरम्यान 3 दिवसीय भव्य खानदेश करिअर महोत्सवाचं आयोजन. एटी झामरे विद्यालयाच्या मैदानावर सूर्या फाउंडेशनने घेतला पुढाकार. कार्यक्रमाला प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री अलका कुबल यांची उपस्थिती असणार. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील आदिवासी गावपाड्यात भोंगऱ्या बाजाराची धूम. नोकरी आणि रोजगारासाठी स्थलांतरित झालेली कुटुंब भोंगऱ्या, होळी, रंगपंचमी आणि मिलादा उत्सव साजरा करण्यासाठी गावी पोहोचली. होळी रंगपंचमीसाठी पुण्यातील बाजारात नैसर्गिक रंग उपलब्ध. रासायनिक रंगांबाबतच्या जनजागृतीमुळे नागरिकांची नैसर्गिक रंगांना पसंती. वाशिम बाजार समितीत चियाची मोठ्या प्रमाणात आवक. बाजार समितीत वजनाद्वारे शेतकऱ्यांची लूट. चियाला 11,000 ते 12,500 रुपये प्रति क्विंटलचा दर. भारतीय क्रिकेट संघाच्या विजयानंतर सांगलीच्या मिरजेत जल्लोष. मिरजेतील लक्ष्मी मार्केट चौकात फटाक्यांची आतिषबाजी. खेडच्या लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मोठा वणवा विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल. अकोल्याच्या शिरलात शेतशिवारामधील घराला आग. आगीत शेती उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान. 4 वर्ष मुलीचे खेळता खेळता डोकं कंपनीच्या 4 वर्षाच्या मुलीचं खेळता डोकं कंपनीच्या कुंपणाच्या लोखंडी ग्रिलमध्ये अडकल्याची घटना. जळगावच्या एमआयडीसी परिसरातील ही घटना. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप पद्धतीने लोखंडी ग्रिलमधून मुलीचं डोकं बाहेर काढलं. नंदुरबारमधील तळोदा नगरपालिकेवर महावितरणची 22 लाखांची थकबाकी न भरल्यानं महावितरण विभागाकडून शहरातील पथदिव्यांचं कनेक्शन कट. सध्या तळोदा शहरातील रस्ते झाले अंधारमय. नंदुरबार शहरात 1000 दाम्पत्यांच्या उपस्थितीत गंगाजलची महाआरती. जे भाविक सिंहस्थ कुंभमेळ्याला जाऊ शकले नाही अशा शहरातील 1 लाख कुटुंबियांना गंगाजलचं वाटप केलं जाणार. धुळ्यात 2 महिन्यात 34 वीज चोरांच्या विरोधात गुन्हे दाखल. मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरण विभागाची मोहीम. वीज चोरांकडून 50 लाख रुपयांची दंडवसुली. नागपुरात वाहन चोरी करून विकणाऱ्या चोरट्याला पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुण्यातील सारोळा गावच्या नीरा नदीवरील पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. गोंदियाच्या भानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील विद्यार्थिनीचा विनयभंग. गावातील टवाळखोर मुलांनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलाय. गंगाझरी पोलिसात तक्रार दाखल. कोपरगाव तालुक्यातील कासली शिवारात एका 20 वर्षीय विवाहितेचा मृतदेह वाहत्या पाटात आढळल्याने खळबळ. 6 मार्चला नातेवाईकांची महिला बेपत्ता झाल्याची तक्रार. आमगाव तालुक्यातील मोहराटोली गावात बालविवाह थांबवण्यात आला. भरोसा आणि दामिनी पथकाची ही कामगिरी. मुलगा मुलगी 17 वर्षाचे असल्याची. गुहागर विजापूर मार्गावरील तांबेजवळ ट्रॅक आणि कंटेनरचा अपघात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी. मावळमधील वन्य प्राण्यांसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी वनविभागाचा पुढाकार. सतत लागणारे वन्य प्राण्यांची सुरक्षितता, मनुष्य आणि प्राण्यांमधील संघर्ष याबाबत व्हिडिओ क्लिप दाखवून जिल्हा परिषद शाळेत जनजागृती.